फलटणच्या डीवायएसपी पदी विशाल खांबे, फलटणच्या उपविभागीय पोलीस अधिकारी पदी जालना जिल्ह्यातील अंबड इथं कार्यरत असणारे विशाल खांबे यांची नियुक्ती करण्यात आली। तर फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांची नवी मुंबई इथं सहाय्यक पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली। समता परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर BK यादव, महात्मा फुले समता परिषदेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी फलटण येथील ज्येष्ठ नेते डॉक्टर BK यादव यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आलं। आगामी काळात सातारा जिल्ह्यात समता परिषदेचं काम पुन्हा नव्या ताकदीनं करण्याचा निर्धार डॉक्टर BK यादव यांनी व्यक्त केला। राष्ट्रवादीची महिला आघाडीची फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात कामकाज करणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडीची फलटण तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यामध्ये आगामी काळात अजितदादा पवार, मंत्री मकरंद पाटील, आमदार सचिन पाटील, तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं मत तालुकाध्यक्ष सौ प्रतिभा चेतन शिंदे यांनी यावेळी व्यक्त केलं। वीर 90% तर नीरा देवघर 87% फुल। नीरा नदी पात्रातील महत्वाच्या असणाऱ्या नीरा देवघर व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे नीरा देवघर धरण हे 87% भरलंय तर वीर धरण 90% भरलंय। फलटण स्वारगेट विना थांबा एसटी सेवा पुन्हा सुरू। फलटणकर प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। कोरोनामध्ये बंद करण्यात आलेली फलटण स्वारगेट फलटण विना थांबा एसटी बस सेवा पुन्हा एकदा सुरू होते। ही सेवा 1 ऑगस्ट 2025 पासून नियमितपणे सुरू करण्यात येणार आहे। यामध्ये सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला फलटणवरून पुण्याकडे गाडी सुटणार आहे, तर पुण्यावरून सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत प्रत्येक तासाला गाडी सुटणार आहे। साप दिसल्यानंतर त्याला मारू नका व घाबरू नका। आपण आपला घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, त्यामुळे साप आसपास त्याचे भक्ष्य शोधण्यासाठी येणार नाहीत। साप दिसल्यानंतर त्याला मारू नका व घाबरू नका असा संदेश सर्पमित्र निलेश गोंजार यांनी दिलाय। श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण, सौ विनुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण या दोन्ही शाखांच्या संयुक्त विद्यमानं प्रशालेतील विद्यार्थ्यांकरता नागपंचमीचं औचित्य साधून सर्पमित्रांनी विद्यार्थ्यांना विविध सापांच्या जातींविषयी सखोल मार्गदर्शन केलं। त्यावेळी निलेश गोंजारी बोलत होते। दिनांक 12 ऑक्टोबर रोजी आपली फलटण मॅरेथॉनचं आयोजन। फलटण येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांच्या जोशी हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून प्रतिवर्षी आपली फलटण मॅरेथॉनचं आयोजन करण्यात येतं। यंदाच्या वर्षी सुद्धा आपली फलटण मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं असून यंदाच्या वर्षी प्रमुख पाहुण्या म्हणून प्रथम महिला IPS अधिकारी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर ह्या असणार आहेत। तर आपली फलटण मॅरेथॉनच्या लिंकद्वारे नोंदणी करण्याचं आवाहन डॉक्टर प्रसाद जोशी यांनी केलंय। फलटण तालुक्यात महसूल सप्ताहाचं आयोजन, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांची माहिती। महसूल दिनाचं औचित्य साधून दिनांक 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसूल सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांनी दिली। यामध्ये प्रामुख्यानं प्रलंबित असलेली प्रकरणं, ऑनलाईन प्रकरणं स्वीकारणे यासोबतच जिवंत सातबारा मोहीम यासह विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। ब्रह्मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तानाजी बर्डे। पूर्वी फलटण इथं सेवा बजावलेले व सध्या भोर उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांची ब्रह्मुंबईच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली। नजारा चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांचा। सातारा शहरातील हे दृश्य आहे। अगदी भरवस्तीतील राजवाडा बस स्थानकासमोरील परिसराचं संततधार पावसामुळे येथील रस्त्यांची दुरावस्था झाली। मागील आठवड्यात भर टाकण्यात आलेल्या या खड्ड्यांना आता विवराचं स्वरूप प्राप्त झालं असून चंद्रावर जशी लांबून विवरं दिसतात तशीच पाण्याची विवरा आणि खड्डे पाहिल्यावर यातून चालायचं आणि वाहन घालवायचं कसं असाच प्रश्न पादचारी आणि वाहन चालकांना पडतोय।